राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब मतदारांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या काही योजना सध्या अडचणीत सापडल्या. यातील महत्वाची योजना म्हणजे आनंदाचा शिधा योजना, जी यंदाच्या दिवाळीत सुद्धा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. असं चित्र का दिसून येते आणि यावर आता कोणी भाष्य केलंय तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना गरीब आणि होतकरू नागरिकांसाठी राबवण्यात आली होती. सणांच्या काळात रेशन कार्ड धारक कुटुंबांना सवलतीच्या दरात सणासुदीचा शिधा देण्याचा यामागचा उद्देश होता. योजनेचा खर्च जवळपास 500 कोटी रुपये इतका होता आणि 1.6 कोटी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु यंदाच्या गणपती उत्सवात आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळालाच नाही आणि आता दिवाळीला केवळ 12 दिवस बाकी असताना सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाहीये, ना कोणती घोषणा करण्यात येते. त्यामुळे या योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना सुद्धा जवळपास आता बंदच पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आनंदाचा शिधा योजना देखील केवळ कागदावरच राहणार असल्याची चिंता आता निर्माण केली जाते. विरोधकांनी यापूर्वीच सरकारवर आरोप केला होता की काही लोकप्रिय योजना बंद करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. आता हे आरोप खरं ठरण्याची शक्यता निर्माण केली जाते. सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज यांसारख्या काही मोजक्या योजनांवर भर देण्यात येतोय, तर इतर योजना मागे टाकल्या जात आहेत. असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना जाहीर केल्या होत्या, ज्यामुळे तिजोरीवर 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा भार आलाय. महसूल तुटीचा सामना करत असताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याआधीच इशारा दिला होता की कठोर आर्थिक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचं दिसून येतंय. आनंदाचा शिधा योजनेची घोषणा सर्वप्रथम 2022 मध्ये दिवाळीच्या तोंडावर करण्यात आली होती. केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना 100 रुपये या सवलतीच्या दरात 4 पदार्थ देण्यात आले होते. किट मध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ आणि साखर तसेच 1 लिटर सोयाबीन तेल यांचा समावेश होता. 2023 मध्ये गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गणेशोत्सव, दिवाळी या प्रकारचे किट वाटण्यात आले होते. 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त तसेच गणेशोत्सवानिमित्त देखील हे किट देण्यात आले होते. पण 2025 मध्ये मात्र या योजनेसंबंधीचं चित्र काहीसं वेगळं आहे. आनंदाचा शिधा ही योजना बंद होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल चढवलाय. निवडणुका सरो मतदार मरो या तत्वाने काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणलीय. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील तेच होताना दिसतंय. गणपतीनंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येतंय. निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जाते हा संशोधनाचा विषय असला तरी 20 लाखांची गादी, सोफा वापरणारे आलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारचा काय उपयोग, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. दिवाळी ही गोरगरिबांसाठी आनंदाच्या दिवसांची असते. दिवाळीमध्ये सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं, परंतु सरकारकडून मिळणारा शिधा यंदा न मिळाल्यास सामान्य नागरिकांचे सण सुद्धा संकटात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे सरकार आनंदाचा शिधा योजनेसंदर्भात कोणता निर्णय घेणार याकडेच राज्यातील कोट्यवधी लाभार्थ्यांचं लक्ष लागलंय. यंदा महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती पाहायला मिळाली, अतिवृष्टी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. शेतकरी राजा बळीराजा संकटात सापडलाय आणि त्यात आता सरकारकडून मागणी होत असून सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांकडून मागणी केली जात असून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्यात येत नाहीये. आणि अशातच आता
जी महत्वाची मानली जाणारी म्हणजे सणासुदीच्या काळात जी महत्वाची मानली जाणारी आनंदाची शिधा ही योजना बंद होते की काय असं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. ऐन दिवाळीमध्ये अनेक सणासुदींना तर बंद झालीच होती, पण दिवाळीच्या निमित्ताने आता आनंदाची शिधा ही योजना बंद होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि जर बंद होणार असेल तर त्याचं नेमकं कारण काय असेल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.